मला वाटतं आज 31 दिवस झाले. 31 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर ज्या अपघातामध्ये त्याचं निधन झालं ती विमान कंपनी होती VSR आणि आहे अजून. आणि गेले 31 दिवस राज्याची जनता VSR कंपनीच्या बाबतीत काय कठोर निर्णय शासनाने घेईल किंवा शासन काय निर्णय घेणार आहे या बाबतीत त्यांना खूप जाणून घ्यायची इच्छा होती. अजूनही महायुतीच्या सरकारमध्ये VSR कंपनीचं बाबतीत कुठलाही कठोर निर्णय झाला नसल्याने आज ठाणेकरांच्या वतीने सर्वप्रथम स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आमचा मनातला राग, या ठाणेकरांच्या मनातला राग आम्ही आज VSR कंपनीचा पूर्ण त्यांच्या कंपनीचे हे विमानाचं चित्र आणि त्यांच्या विरोधात असलेल्या आमच्या मागण्या निषेधाच्या या सगळ्यांना इथे एकत्र आणून आम्ही त्या कंपनीच्या नावासकट आज होलिकोत्सव करणार आहे. आणि होळीचं दहन करण्यामध्ये आमचा एकच हेतू आहे की जसं होळीचं दहन झालंय तसंच या VSR कंपनीचंही महाराष्ट्रातून देशातून दहन व्हावं आणि लवकरात लवकर VSR कंपनीवरती बंदी आणून खरं खोटं काय आहे ते जनतेला कळावं ह्या हेतूने आम्ही हे मांडलेलं आहे. 31 दिवस झाले. हा प्रश्न तसा तुम्हाला आहे, तसा प्रत्येक महाराष्ट्र 12.5 कोटी जनतेला आहे. आणि एक चांगला उमदा नेतृत्व, ज्या नेतृत्वाने आज महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक अर्थसंकल्प मांडलेला आहे, त्याच्या नावापुढे आहे, अशा व्यक्तीला आपण गमावलंय. जर त्यांची हत्या झाली असेल तर तेही समोर आणावं, त्यांचा अपघात झाला असेल तेही समोर आणावं. याच्यामधून स्पष्ट होईल की आपल्या अजितदादांच्या बाबतीत नक्की घडलं काय.